बघा आज आपला ITC ऑन एक्सपेन्सेस अँड ऍसेट या टॉपिक मधला सेकंड प्रॉब्लेम म्हणजे जीएसटी चा 5वा प्रॉब्लेम आपण बघतोय. आपण ITC बद्दल काल माहिती बघितली होती. ITC म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. केव्हा केव्हा तो इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतो? तर आपण जो जीएसटी भरतो मग तो जीएसटी आपण माल परचेस करतो त्यावेळेस भरतो समोरच्या पार्टीला. आपण होलसेलर कडून माल विकत घेतला तो जीएसटी आपल्याकडून घेणार आहे. आपण विकल्यानंतर आपण कलेक्ट करणार तो भाग वेगळा, पण त्याच्या अगोदर आपल्याला भरावा लागतो समोरच्या पार्टीला. त्याला इनपुट ते आपलं काय तयार होतं? ITC तयार होतं, इनपुट टॅक्स क्रेडिट तयार होतो. आणि तो इनपुट टॅक्स क्रेडिट आपण ज्यावेळेस आपला जीएसटी कलेक्ट होतो आपल्याकडे, ते इनपुट टॅक्स क्रेडिट काय होतं? पहिले वजा होतं, मग उरलेली रक्कम आपल्याला गव्हर्नमेंटला भरावी. मग हा ITC फक्त परचेस केलेल्या आपल्या काही गुड्स आहे त्याच्यावरच मिळतो असं नाही, तर तो आपल्याला खर्चावरचा सुद्धा ITC आपल्याला मिळतो, प्लस ऍसेट वरचा सुद्धा आपल्याला ITC मिळतो. फक्त ऍसेट वरचा ITC हा 5 वर्षामध्ये काय होतो? डिवाइड होतो. एवढाच आपण मागच्या वेळेस बघितले. आता आपण पुन्हा सेम प्रॉब्लेम आहे, तसाच प्रॉब्लेम आहे, फक्त खर्च बदललेले आहेत थोडेफार. तर मग आपल्या प्रॉब्लेम कडे जो प्रॉब्लेम डायरेक्ट सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वेळेवर आपल्याला इथं अकाउंट तयार करावे लागणार आहे. वेळेवर आपल्याला सगळ्या स्टॉक आयटम्स वगैरे आपल्याला तयार करावे लागणार. पण त्या अगोदर मी काय करतो, काही ज्या महत्वाच्या जे लेजर आहेत ते महत्वाचे लेजर आपण काय करू? तयार करून घेऊ. मग महत्वाचे लेजर कोणकोणते? तर तुमचे जीएसटीचे लेजर, CGST, SGST, IGST, परचेस लेजर लागेल आपल्याला, सेल्स लेजर लागेल, आहे का नाही? हे लेजर आपण क्रिएट करून घेऊ पहिले. मग मी टॅलीकडे जातोय. टॅलीमध्ये बघा, टॅली ओपन करू आपण. टॅली ओपन करतोय. अगोदरची कंपनी आपण बंद करू शेट कंपनी पर्यायाच्या साहाय्याने, आणि नवीन कंपनी क्रिएट कंपनी या पर्यायाच्या साहाय्याने आपण काय करू? तयार करू. एंटर दिला, झालं. काय नाव द्यायचे? इथे दिलं आपल्याला. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रांजॅक्शन इन द बुक्स ऑफ GST 5 ITC ऑन कुरिअर चार्जेस अँड ऍसेट. आणि पुढे तुमचं नाव तिथं द्यायचं. ITC ऑन कुरिअर चार्जेस, त्यालाच आपण असंही म्हणू शकतो ITC ऑन एक्सपेन्सेस अँड ऍसेट. पण मग तुम्ही इथं दिलंय तसं दिलं तर योग्य राहील. करू आपण तयार या नावाने अकाउंट कंपनी तयार करू. GST 5 ITC ऑन एक्सपेन्सेस अँड ऍसेट. GST 5 सुरुवातीला बदल झालेलाच आहे, म्हणजे तुमचं जरी 4 अगोदर आलेला आहे सेम जरी तुम्ही नाव दिल्या गेला असंच एक्सपेन्सेस अँड ऍसेट, तर बदल होणार. याने डॅश करून तुमचं नाव पुढे तुम्हाला द्यायचंय, हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. कारण की तुम्ही जे प्रॅक्टिस करत आहात त्या प्रॅक्टिस करत असलेल्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक जण त्या मशीनवर प्रॅक्टिस करत असतो, प्रत्येक जण त्या नावाची कंपनी तयार करत असतो. त्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको म्हणून तुम्ही तुमचं नाव त्याच्यामध्ये ठेवा. तुम्ही दुसऱ्याची कंपनी त्याच्याने ओपन करणार नाही. ऍड्रेस आपल्याला दिलेला नाही, मी स्किप करतो ऍड्रेस. पण स्टेट आपल्याला हे टाकावंच लागेल, कारण की GST साठी स्टेट खूप गरजेचं आहे. एम प्रेस केला, महाराष्ट्र स्टेट मी निवड, आपली महाराष्ट्रामधली कंपनी. पिनकोड असेल टाका, फोन नंबर, ईमेल ID हे डिटेल असतील तर तुम्ही टाका किंवा पुढे जा. आता फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम काय दिले आपल्याला इथं? एंडची तारीख दिली 31 मार्च 2019, म्हणजे स्टार्टची तारीख 1/4/2018. मग 1/4/2018, कारण की आपल्याला टॅलीमध्ये ओपनिंगची तारीख टाकावी लागते, एंडिंगची नाही. बुक्स बिगिनिंग फ्रॉम 1/4/2018 घेऊ आपण. एंटर दिला. बाकीच्या फील्ड आहे तसेच आपण ठेवले आणि आपण ऍक्सेप्ट यस म्हटलं. आपली कंपनी काय झाली? तयार झाली. कंपनी तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करायचं? तर त्या कंपनीला GST ऍप्लिकेबल करायचं.
कारण की आता आपली जीएसटी ऍप्लिकेबल नाही आहे तयार झालेल्या कंपनीला. मग कुठून करणार? तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, F11, हे बघा इथे F11 फीचर्स, त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन हा पर्याय निवडला आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी, इथं यस म्हणायचं. इथे यस म्हटल्यानंतर सेट अल्टर जीएसटी, त्या ठिकाणी पण तुम्हाला काय म्हणावं लागेल, यस म्हणावं लागेल. एंटर द्यायला लागेल. एंटर दिल्यानंतर तो आपल्याला आपल्या कंपनीचे जीएसटीचे डिटेल मागितले. तो विचारतो आपल्याला तुमच्या कंपनीचं स्टेट काय, महाराष्ट्र, रजिस्ट्रेशन टाईप काय, रेग्युलर, बरोबर. नंतर जीएसटी नंबर आपल्याला विचारला. जीएसटी नंबर आपल्याला दिलेला आहे, तो तुम्ही टाकायचा आहे. बघा इथं हा 27AA हा जीएसटी नंबर मी घेतला, इथे मी टाकतोय तो. एंटर. ऍप्लिकेबल फ्रॉम, कधीपासून ऍप्लिकेबल आहे, आपली कंपनी 1/4 ला सुरू झाली म्हटल्यावर 1/4/18 पासूनच राहील तो. मंथली आहे पिरियड, त्याचा जीएसटीआर ईवे बिल ऍप्लिकेबल आहे. ईवे बिल कधीपासून ऍप्लिकेबल आहे, किती हजारासाठी ईवे बिल ऍप्लिकेबल आहे त्याची माहिती आहे. इनवॉइस व्हॅल्यूज बघा, बाकीच्या डिटेल तुम्ही एंटर देऊन सेट करा, बाकी डिफॉल्टच आहे. फक्त पहिल्या 2 गोष्टी तुम्हाला स्टेट आणि जीएसटी नंबर इथे टाकावा लागतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं, काय झालं, कंपनी तयार झाली, कंपनीमध्ये जीएसटी ऍप्लिकेबल झाला. आणि आता बाकीच्या ठिकाणी बाकीच्या सेटिंग्स आपण यस आहे तशाच ठेवून हे काय करतो आपण, सेव्ह करतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं, बघा त्या कंपनीला जीएसटी ऍप्लिकेबल झाला. आपला जीएसटी नंबर पण आपण टाक झाला. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढे काय करायचं, आपण काही महत्वाचे जे लेजर्स आहे ते तयार करून घेऊ. अकाउंट इन्फो मध्ये जातो मी, त्याच्यामध्ये लेजर मध्ये क्रिएट मध्ये परचेस एक लेजर तयार करून घेऊ. परचेस अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अंडर, तर परचेस. पी प्रेस केला, परचेस अकाउंट ग्रुप निवडला, एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, यस. जीएसटी ऍप्लिकेबल, नो. परचेस आणि सेल्स लेजरला जीएसटी ऍप्लिकेबल म्हणायचा नाही. झालं, हे लेजर सेव्ह झालं. सेल्स अकाउंटचे लेजर तयार करतोय. सेल्स ग्रुपच्या अंडर एस प्रेस केला, बघा इथून सेल्स अकाउंट हा ग्रुप मी निवडला, एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, यस, ऑलरेडी आलं. बरं, जीएसटी ऍप्लिकेबल आहे, पण त्याला सेट अल्टर जीएसटी डिटेल आपण काय म्हणतोय, नो. झालं, ऍक्सेप्ट यस म्हटलं. हे 2 लेजर झाले. एक कॅपिटलचं लेजर तयार करू आपण. कॅपिटलचं पण लेजर लागतं. कॅपिटल अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अंडर, कॅपिटल ग्रुपच्या अंडर येईल, म्हणून सी प्रेस केला. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप मी निवडला, एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला नो म्हटलं आणि बाकीच्या ठिकाणी आहे तसं ठेवून हे पण लेजर आपण काय करू, सेव्ह करू. ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा. त्यानंतर पुढे सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी हे 3 लेजर आपण तयार करून घेऊ. ड्युटी अँड टॅक्सेस चार्जेस बघू. सीजीएसटी ग्रुप कोणता ना, ड्युटी अँड टॅक्सेस. डी प्रेस करतो, त्याच्यामध्ये ड्युटी अँड टॅक्सेस हा ग्रुप मी निवडला, एंटर दिला. टाइप ऑफ ड्युटी मध्ये काय निवडायचं, जीएसटी. टाइप ऑफ ड्युटी मध्ये काय निवडायचं, जीएसटी. नंतर टॅक्स टाइप मध्ये काय निवडायचं, हा कोणता, सीजीएसटी, म्हणून सेंट्रल जीएसटी. सेंट्रलचा जीएसटी म्हणून सेंट्रल जीएसटी निवडला, एंटर दिला. राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल म्हटलं आणि हे लेजर आपण काय केलं, सेव्ह. सीजीएसटी झाला. आता एसजीएसटी मी टाइप केलं, एंटर दिला. कोणाच्या अगेन्स्ट, ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अगेन्स्ट. टाइप ऑफ ड्युटी मध्ये काय निवडायचं, जीएसटी. हा कोणत्या प्रकारचा, स्टेटचा टॅक्स आहे म्हणून स्टेट टॅक्स इथे निवडला. टॅक्स टाइप मध्ये स्टेट टॅक्स, एंटर. राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल, ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह. त्यानंतर आयजीएसटी तिसरं लेजर, ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अगेन्स्ट. त्याला पण लिस्ट ऑफ ड्युटी मध्ये जीएसटी निवडला आणि हा इंटिग्रेटेड टॅक्स आहे म्हणून इंटिग्रेटेड टॅक्स टाइप आपण तिथं निवड, एंटर दिला. बाकी ठिकाणी आहे तसं ठेवून हे पण लेजर काय केलं, सेव्ह
झाले. आपले जे कॉमन लेजर्स आहे परचेस, सेल्स, कॅपिटल आणि जीएसटी चे 3 हे तयार आहे. मग बाकीचे डेटर्स, क्रेडिटरचे वेळेवर येतील. कॅश तर ऑलरेडी तयारच असतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तिथं जाऊ आपण टॅलीमध्ये. आता आपल्या एंट्रीकडे जाऊ. एंट्री काय आहे त्या बघू आपण. पहिली एंट्री आपली 1/7/2018. कमांज बिझनेस विथ कॅश ₹2 लाख. 2 लाख रुपये आणून बिझनेस सुरू केला. आपल्याला आता ही एंट्री परिचित झालेली आहे. कॅश आली म्हणून कॅशला आपण काय देणार, डेबिट देणार 2 लाख रुपयाचं, आणि क्रेडिट कशाला देणार, कॅपिटलला. कॅपिटल अकाउंट डेबिट क्रेडिट 2 लाख. बिंग कॅपिटल रिसिव्ह, बिंग कॅपिटल रिसिव्ह. आता ह्या एंट्रीमध्ये आलेल्या अकाउंट्स मधलं कॅश अकाउंट ऑलरेडी तयार असतं, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही, परंतु कॅपिटल अकाउंट तयार करायला लागतं. ते ऑलरेडी आपण तयार केलं, त्यामुळे आपल्याला आता नव्याने तयार करण्याची गरज नाही. आणि ही एंट्री कोणत्या व्हाउचर मध्ये येईल, तर F6 रिसिप्ट व्हाउचर. कोणत्या व्हाउचर मध्ये येईल, रिसिप्ट व्हाउचर मध्ये. मग करू आपण एंट्री. जाऊ टॅलीमध्ये. 1/7 ची एंट्री आपली बघा. पहिले यातून बाहेर पडतो अकाउंट क्रिएशन मधून. SQTS म्हटलं, बाहेर आलो. गेटवे ऑफ टॅली मध्ये. तिथं अकाउंटिंग व्हाउचर हा पर्याय निवडला. रिसिप्ट व्हाउचर आपल्याला पहिले तारीख निवडू आपण. F2 प्रेस केला. किती तारीख आहे, 1/7 बरोबर. 1/7 मी टाईप केलं, एंटर दिला. 1 जुलै 2018 इथं डेट आहे. आता आपल्याला रिसिप्ट व्हाउचर F6 रिसिप्ट व्हाउचर मी निवडतो बघा. रिसिप्ट व्हाउचर निवडलं, एंटर दिला. आपल्याला पहिले क्रेडिट विचारतो. क्रेडिट कोणाला आहे, कॅपिटलला, म्हणून कॅपिटलला क्रेडिट 2 लाख. आणि डेबिट कोणाला आहे, तर कॅशला, म्हणून कॅश निवडलं मी. डेबिट साइडला 2 लाख. बिंग कॅपिटल रिसिव्ह. नॅरेशन टाकला आणि एंट्री काय केली, सेव्ह केली. बरं, झाली सेव्ह. एक पहिली एंट्री आपली झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपली 1/7 लाच आहे, परचेसची. कोणती एंट्री आहे, परचेस. परचेस 5 रेफ्रिजरेटर ऑफ ₹12,000 each फ्रॉम गोदरेज कंपनी पंजाब ऑन 8 days क्रेडिट. इनवाइस नंबर 125533 आणि जीएसटी नंबर आपल्याला इथे त्यांचा दिलेला आहे. बरोबर. गोदरेज कंपनी पंजाब या पार्टीकडून आपण काय केलं, परचेस केलं. मग याला परचेस व्हाउचर आपल्याला पहिले निवडावं. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर ते इनवाइस मोड मध्ये येईल, आणि इनवाइस मोड मध्ये आपल्याला पहिले पार्टीचं नाव द्यावं लागेल. गोदरेज कंपनी पंजाब, पार्टीचं नाव गोदरेज कंपनी. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट, आणि काय परचेस केलं त्याचे डिटेल खाली आपल्याला द्यावे लागतील. आयटम नेम, त्या अगोदर त्यांचं हे दोन्ही अकाउंट आपल्याला टॅलीमध्ये तयार करावे लागतील. त्याला सन्ड्री क्रेडिटर आणि परचेस अकाउंट असे ग्रुप द्यावे लागतील. रेफ्रिजरेटर 12,000 रुपयाला एक, या पद्धतीने 60,000चा माल आपण काय केला, परचेस. कुठून परचेस केला, पंजाबवरून. बाहेरच्या राज्यातून परचेस म्हटल्यावर इथं IGST लागू होईल, म्हणून IGST किती आला, 16,800. एवढा काय आला IGST. किती टक्के, 28% GST. इथं आपल्याला रेट दिलेला आहे, एंट्री मध्येच आपल्याला काय दिलेला रेट. आणि याची टोटल बिल अमाऊंट मग किती येते, 76,800. ठीक आहे. एंट्री आपण आता करू. त्या ठिकाणी आपण परचेस लेजर तर तयार केलेला आहे. राहिलं कोणतं, गोदरेज कंपनी. हे आपल्याला एंट्रीच्या वेळेस तयार करावं लागेल. जाऊ आपण टॅलीमध्ये. पहिले आपण डेट निवडू. डेट तर ऑलरेडी तीच आहे बरोबर. डेट 1 जुलैचा आहे, म्हणून मी काही मला डेट बदलायची गरज नाही. एंटर दिला. लेजर निवडायचे, परचेस लेजर बघा. परचेस लेजर निवडलं. परचेस लेजर निवडल्यावर तो सप्लायर इनवाइस नंबर विचारतो आपल्याला. काय सप्लायर इनवाइस नंबर, इथं 125533. मग टाकू आपण 125533 दिलं. डेट तीच डेट आहे. पार्टीचं नाव काय आहे, गोदरेज कंपनी पंजाब. पण ते आहे का तयार लेजर, नाही, तुम्हाला तयार करावं लागेल. पण याच्या अगोदर इथं बघा, हे लेजर ज्यावेळेस सिलेक्ट झालं त्यावेळेस इथं ते
अकाउंटिंग इनवॉइस मध्ये आलेलं आहे. खाली आपल्याला परचेस लेजर दिसत नाहीये, आयटम दिसत नाहीये, इथं पर्टिक्युलर दिसतंय. मला इथून बदलून घ्यावा लागेल, इथून आयटम इनवॉइस करावं लागेल. ते काय आहे, अकाउंटिंग इनवॉइस मध्ये आलंय म्हणून आयटम इनवॉइस मी निवडलं, कारण की आपण खर्चाच्या काल एंट्री केल्या मागच्या बॅच मध्ये, त्यावेळेस आपण त्या कुठून केल्या, तर अकाउंटिंग इनवॉइस मधून केल्या ना, म्हणून ते अकाउंटिंग इनवॉइस तसं राहील. आयटम इनवॉइस केलं. बरं, जाऊ पार्टीचं नाव विचारतोय, तर पार्टीचं नाव इथं आपल्याला पार्टी तयार करावं लागेल. अल्टर सी मी प्रेस करतो, इथे टाईप केलं गोदरेज कंपनी पंजाब. कोणत्या कोणत्या ग्रुपच्या अंडर येईल गोदरेज कंपनी, ज्याच्याकडून आपण परचेस करतो तो आपला क्रेडिटर असतो, म्हणून सनरी क्रेडिटर. एस प्रेस केला, सनरी क्रेडिटर आपण निवडलं. मेंटेन बिल वाईज डिटेल, यस. इन्व्हेंटरीचं नो येतं तिथं, ऍड्रेस आला, त्याचा स्टेट कोणता आहे, पंजाब. पी प्रेस केला, त्यातून पंजाब निवडला. पिनकोड नाही माहिती आपल्याला, पॅन नंबर वगैरे ते नाही माहिती आहे. त्यानंतर सेट अल्टर जीएसटी डिटेल, तिथं काय करायचं, यस म्हणायचं. यस म्हटल्यावर इथं रेग्युलर टाईप घ्यायचा आणि जीएसटी नंबर खाली आपल्याला विचारलेला तो जीएसटी नंबर टाकून द्यायचा. बाकीचे फील्ड आहे तसे ठेवा. मग जीएसटी नंबर काय आहे इथं आपल्याला दिला बघ, आहे ना, 03 AAACG. मग इथं टाकतोय मी 03 AAACG. एंटर दिला, झालं. जीएसटी नंबर येऊन गेला. इथं टाकला तरी चालतो आपल्याला, पण सेट अल्टर जीएसटी डिटेल यस म्हणावं लागतं. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह. आता तो आपल्याला त्या पार्टीचे बाकी डिटेल विचारतो, त्याचा ऍड्रेस वगैरे जर तुम्ही टाकलेलं नसेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. त्याचा स्क्रीन आला, त्याचे जीएसटी चे डिटेल आले. परचेस लेजर, पुढे काय विचारलं आपल्याला, परचेस लेजर. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर आपण सिलेक्ट केलं, ते तयार केलेलंच होतं. आयटम, काय आयटम आपण परचेस करतोय, रेफ्रिजरेटर. कोणता, रेफ्रिजरेटर. तयार आहे का, नाहीये, मग आपल्याला तो तयार करावा लागेल. अल्टर सी. कोणता आयटम आहे आपल्याकडं, रेफ्रिजरेटर. बघा, तयार करू आपण रेफ्रिजरेटर. टॅली मध्ये गेलो, इथं नेम ऑफ आयटम आपल्याला विचारलं, तिथं रेफ्रिजरेटर मी टाईप केलं. अंडर प्रायमरी घेतलं. युनिट्स पण आपल्याकडे तयार नाहीये, ते पण तयार करावे लागतील. अल्टर सी. NOS नंबर्स, काही नंबर्स मध्ये मोजणार. ठीक आहे, बाकी फील्डला आपण एंटर देतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं. पुढे जीएसटी ऍप्लिकेबल, याला ऍप्लिकेबल आहे. सेट अल्टर जीएसटी डिटेल, यस. डिस्क्रिप्शन मध्ये रेफ्रिजरेटर टाईप केलं. HSN कोड आपल्याला दिलाय का, इथं नाही दिलेला. HSN कोड मी स्किप करतो त्याला. जर तुम्ही टाईप केला नाही तर तो पुढे जाऊन एरर पण देतो आपल्याला. रेफ्रिजरेटर म्हणून तुम्ही काहीतरी एक मीट नंबर टाकून देतो तिथं सध्या. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल, किती रेट याला, 28%, म्हणून 28 इंटिग्रेटेड टॅक्स, 28, 14 सेंट्रल, 14 स्टेट, ऑटोमॅटिकली डिवाइड झालं. पुढे टाइप ऑफ सप्लाय, हा गुड्स आहे, आणि रेट ऑफ ड्युटी तिथं काही टाकायचं नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. तो आयटम तयार पण झाला आणि आपल्या एंट्री मध्ये घेऊन पण टाकला. किती क्वांटिटी परचेस केल्या आपण, 5, म्हणून 5 क्वांटिटी. किती रुपयाला एक, 12,000ला एक ना, 12,000ला एक. एंटर. पर नंबर 60,000चा माल परचेस, एंटर दिला. अजून काही आयटम नाही, एंटर देतो मी. एंटर दिल्यानंतर आपल्याला जीएसटीचं लेजर खाली निवडायचंय. कोणतं लेजर निवडणार, CGST. काय जीएसटी, बरं, CGST निवडलं. बघा आलं का जीएसटी, नाही आलं. हे बाहेरच्या राज्यातून परचेस आहे, म्हणून आपण आपल्याला कोणता जीएसटी लागू, IGST, म्हणून IGST मी इथं निवडतो.
IGST निवडला बघा 16,800 ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन करून अमाऊंट आलेली आहे. असं टोटल 76,800 आपलं हे बिल आहे. एंटर दिला. ई-वे बिल डिटेलला तिथं यस म्हटलं. मग ई-वे बिल डिटेल तुमच्याकडे असतील ते टाका, नाही तर आहे तसेच स्किप केलं आपण. बाकी काय माहिती आपण देत नाहीये. पण इथं नोट तुम्ही जर ठेवलं तर तो पुन्हा सांगतो का तुम्ही 50,000च्या वरचा असताना तुम्ही ई-वे बिलचे डिटेल टाकले नाही, म्हणून तिथे यस ठेवून आपण पुढे गेलो. पुढे बिलाची डिटेल मागतोय तो. न्यू रेफरन्स बिल नंबर आलाय. किती दिवसाचं क्रेडिट दिलेलं आहे यांना? 8 दिवसाचं क्रेडिट, म्हणून 8 दिवस इथं टाकले आपण. 76,800 एवढी अमाऊंट आहे. बिंग क्रेडिट परचेस नॅरेशन टाकू आणि एंट्री काय करू? सेव्ह करू. एक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री सेव्ह झाली. आपली एंट्री सेव्ह झाली. एंट्री सेव्ह झाल्यानंतर पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. बघा पुढची एंट्री आपल्याकडे सोल्ड 2/7 ला सोल्ड 4 रेफ्रिजरेटर ऑफ ₹16,000 इच टू मॅग्नम इलेक्ट्रॉनिक्स गुजरात ऑन 10 days क्रेडिट आणि इनवाइस नंबर 1002. जीएसटी नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे. दिलाय ना जीएसटी नंबर? ठीक आहे. मग आपण मॅग्नम इलेक्ट्रॉनिक्स या नावाचं आपल्याला पहिले लेजर आपल्याला तयार करावं लागेल, पण त्याच्या अगोदर आपण एंट्री करून घेऊ. बघा पहिले आपल्याला सेल्स लेजर आपल्याला निवडावं लागेल. सेल्स लेजर निवडल्यानंतर पार्टीचं नाव आपल्याला द्यावं लागेल, मॅग्नम इलेक्ट्रॉनिक गुजरात. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट द्यावा लागेल. त्यांचे ग्रुपिंग आपल्याला करावं लागेल. आणि काय आपण विकलंय त्याला? रेफ्रिजरेटर. किती? 4. 16,000ला 1 या पद्धतीने 64,000चा माल आपण विकला. बरं आता कुठं विकला? गुजरातला. बाहेरच्या राज्यात विकला. आपली कंपनी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. आपण विकतो कुठे? बाहेरच्या राज्यात. मग त्याला कोणता टॅक्स लागू राहील? IGST. मग IGST किती घेतला? 17,920 आणि टोटल बिल अमाऊंट आपली आली 81,920. एवढी आपली टोटल बिलाची अमाऊंट आहे. जाऊ आपण टॅलीमध्ये आपण टाकू एंट्री. पहिले आपण डेट निवडू. F2 प्रेस केला. 2 तारीख आहे म्हणून 2 तारीख मी निवडली. सेल्स लेजर F8 सेल्स लेजरला निवडलं. सेल्स लेजर निवडल्याबरोबर रेफरन्स नंबर विचारतोय आपल्याला. रेफरन्स नंबर काय आपला? 1002. मग इथे मी टाकतो 1002. पार्टीचं नाव, पार्टी तयार नाहीये, तयार करावं लागेल त्याचा अकाउंट आपल्याला. मग अल्टर C मी प्रेस करतो. मॅग्नम इलेक्ट्रॉनिक्स गुजरात. मॅग्नम इलेक्ट्रॉनिक्स गुजरात. मी मॅग्नम इलेक्ट्रॉनिक्स गुजरात हे तिथं टाइप करतो. टॅली मध्ये आपण घेऊ. मॅग्नम इलेक्ट्रॉनिक्स गुजरात घेतलं. पुढे त्याला ग्रुप कोणता येणार? सनरी डेटर्स. मग यस प्रेस केला. त्यातून सनरी डेटर्स हा ऑप्शन मी निवडला. एंटर दिला. मेंटेन बिल वाईज डिटेल तिथे यस ठेवायचं आपल्याला. बाकी ठिकाणी नो. ऍड्रेस कुठला आहे? गुजरातचा, म्हणून स्टेट आपल्याला गुजरात निवडावं लागेल. जी प्रेस केला त्यातून गुजरात निवडलं. पॅन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, जीएसटी नंबर आपल्याला द्यायचा. इथं जीएसटी नंबर मी देतोय. तुम्हाला दिलेलाच आहे, तुम्ही त्यातून तो द्यायचा आहे तिथे. बघा जीएसटी नंबर मी टाइप केला 24BQRPD. बरं एंटर. सेट अल्टर जीएसटी डिटेल काही गरज नाही, इथं आपण ऑलरेडी देऊन टाकलं. पण तुमच्याकडे जर तिथं सेट अल्टर जीएसटी हा डायरेक्ट रजिस्ट्रेशनचा प्रकार आला नाही, आता नवीन अपडेटेड मध्ये रजिस्ट्रेशनचा प्रकार तिथं डायरेक्ट येतोय. सेट अल्टर जीएसटी यस म्हणून देण्याची गरज पडत नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी सेट अल्टर जीएसटी डिटेल यस म्हणावं लागेल. बघा इथे घेणार नाही तो डायरेक्ट या स्क्रीनवर. इथे यस म्हणावं लागेल. यस म्हणून इथं तुम्हाला जीएसटी नंबर द्यावा लागेल. इथं ऑलरेडी आला बघा. हा ना. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. डिस्पॅचचे डिटेल विचारतो ते टाका तुमच्याकडे असतील तर. अदरवाईज तो स्क्रीन काय करा? स्किप करा.
पुढे तो आपल्याला सेल्सचं लेजर निवड विचारतो आपल्याला, इथं सेल्स लेजर निवडा सेलच्या ठिकाणी. त्यानंतर नेम ऑफ आयटम, काय विकलं आपण, रेफ्रिजरेटर, म्हणून रेफ्रिजरेटर मी इथं सिलेक्ट केलं. किती क्वांटिटी विकल्या, 4, म्हणून 4. किती रुपयाला एक, 16,000ला एक, 16,000ला एक. किती रुपयाचा माल, 64,000. बरं, अजून काय विकलं का, नाही. एंटर देतो मी. पुढे आपल्याला निवडायचं जीएसटीचं लेजर. कोणता जीएसटी येईल, तर आयजीएसटी लागू होईल, कारण की बाहेरच्या राज्यातलं सेल आहे. आयजीएसटी 17,920 हा एवढा जीएसटी आपल्याकडे कलेक्ट होतो. असं टोटल 81,920 चं बिल आपलं काय होतं तयार. पुढे जाऊ, ईवे बिल डिटेल यस म्हटलं. मग ईवे बिलाचे डिटेल टाका, तुमचा ईवे बिल नंबर टाका, ट्रान्सपोर्टेशनचा आयडी टाका, व्हेकलचा नंबर टाका, त्याची तारीख टाका आणि ईवे बिलचे डिटेल तुम्ही काय करा, सेव्ह करा. पुढे बिलाची डिटेल विचारतो. बिलाची डिटेल 1002. क्रेडिट डेज किती आहे, 10 दिवस, म्हणून 10 दिवस 81,920 चं बिल. आणि मग नॅरेशन टाकून आपण एंट्री काय करणार, सेव्ह करणार, बिंग क्रेडिट सेल्स. एंटर दिला. बघ, मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फॉर ईवे बिल इज नॉट स्पेसिफाईड, आपण टाकली नाही, स्किप केली, म्हणून त्याने का आपल्याला दिलं. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि सेव्ह झाली. सेव्ह. बघू आता पुढे काय करायचं आपल्याला. आता पुढची एंट्री आहे, पुन्हा एक रेफ्रिजरेटर पुन्हा आपण विकलेला. कोणाला विकलं एक रेफ्रिजरेटर, तर मोनाली पाटील नाशिक. आता या ठिकाणी जीएसटी नंबर इथं दिलेला नाही, डायरेक्ट कस्टमरला आपण विकलं. कस्टमरकडे जीएसटी नंबर नसतो, बरोबर. आणि कॅश मध्ये विकलेले बघा. सोल्ड 1 रेफ्रिजरेटर ऑफ 17,000 मोनाली पाटील नाशिक ऑन कॅश आणि इनवाइस नंबर 1003. कॅश मध्ये. जरी कॅश मध्ये विकला असेल तरी सुद्धा आपल्याला त्या पार्टीचं लेजर आपल्याला तयार करावं लागतं. ठीक आहे. मग सेल्स मध्ये आपली एंट्री घेणार, सेल्स लेजर जरी असेल तरी सेल्स मध्ये एंट्री घेणार. पार्टीचं नाव आपल्याला इथं मोनाली पाटील द्यावं लागेल. सेल्स लेजर मध्ये सेल्स अकाउंट, त्याचे ग्रुपिंग येतील. आणि काय विकला आपण, रेफ्रिजरेटर. किती विकलं, एक, 17,000ला एक. अशा पद्धतीने 17,000चा माल विकला. आता हा माल कुठे विकला, तर नाशिक मध्ये, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात. म्हणून आता इथं कोणते जीएसटी लागू होईल, सीजीएसटी. त्याच्यावर सीजीएसटी येतो 2380 आणि जीएसटी किती येतो 2380. असं टोटल 21,760 चं बिल हे तयार. जेव्हा आपण टॅलीमध्ये हे बिल टाकू, आता आपण बघा टॅलीमध्ये पहिले तारीख निवडावं लागेल. तारीख काय आहे, 31/7. F2 प्रेस करतो मी. 31/7 मी टाइप केलं, एंटर दिला. एंटर दिल्यानंतर पुढे आपल्याला तो काय विचारतो, बिल नंबर 1003 आपला बिल नंबर आहे. एंटर दिला. पार्टीचं नाव काय, कॅश. पण ती कॅश जरी आपण निवडणार असलो तरी आपल्याला मोनाली पाटीलचं लेजर आपल्याला तयार करून ठेवावं लागेल. मला मी इथं तयार करून घेतो. भले मला कॅश निवडायचं तिथं, पण इथं मला तयार करावं लागेल. अल्टर सी मी प्रेस करतो. इथं मोनाली पाटील, एंटर. सनरी डेटर्स आहे आपला तो, म्हणून सनरी डेटर्स. बिल वाईज डिटेल यस म्हटलं. महाराष्ट्रातला आहे म्हणून महाराष्ट्र निवडलं. इथं रजिस्ट्रेशन टाईप या ठिकाणी तुम्हाला तो कंझ्युमर निवडावा लागेल. मग तो तुम्हाला जीएसटी नंबर विचारणार. एंटर दिला. ऍक्सेप्ट यस म्हटलं. तुमचं लेजर तयार. आता तो डिस्पॅच डिटेल विचारतो, ते डिस्पॅच डिटेल स्किप करा, तुमच्याकडे नाहीये म्हणून. आता पार्टी नेम तिथं काय आलं, मोनाली पाटील. पण हे कॅशचं ट्रान्झॅक्शन आहे. पार्टी नेमच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, कॅश यायला पाहिजे. म्हणून इथं पार्टी नेमच्या ठिकाणी मी परत बॅक स्पेस देऊन मागे आलो आणि इथं कॅश निवडलं. पुन्हा त्याने डिस्पॅच डिटेल विचारले, ते स्किप करतो मी. आता सेल्स लेजर विचार. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स लेजर निवडा. बघा इथं सेल्स लेजर आहे, निवडलं. नेम ऑफ आयटम काय विकला आपण त्याला, रेफ्रिजरेटर, म्हणून रेफ्रिजरेटर इथं निवडलं. नेम ऑफ आयटम मध्ये किती विकलं, एक विकलं. 17,000ला एक. त्या पद्धतीने 17,000चा माल विक.
एंटर दिला. अजून काही आयटम नाही म्हणून एंटर देतो. मग त्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी लागू होणार म्हणून सीजीएसटी 2380 आणि एचजीएसटी 2380 अशा पद्धतीने एंट्री केली. नॅरेशन टाकू बेइंग कॅश सेल्स आणि एंटर. आता या ठिकाणी कॅश मध्ये एंट्री असल्यामुळे बिलाचे डिटेल आपल्याकडे मागितले नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं, बिल सेव्ह झालं. बरोबर, इनवाइस आपलं काय झालं, सेव्ह झालं. जाऊ आपण इकडे पुढच्या स्क्रीनवर. पुढे काय सांगितलं आपल्याला बघू आपण. आता आपल्याला सांगितलं की आपला आता या ट्रान्झॅक्शन नंतर 31/7 नंतर ड्युटीज अँड टॅक्स किती आले, 5880 आले. क्रेडिटर्स किती आले, 76800 आणि डेटर्स किती आले, 81920 आले का बघू. जाऊ टॅली मध्ये बघू. यातून बाहेर पडतो मी. व्हाउचर एंट्रीच्या स्क्रीन मधून बाहेर येतो एक्सकेप देऊन. QTS म्हटलं, गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. गेटवे ऑफ टॅली मध्ये आपल्याला काय बघायचं, बॅलन्स शीट म्हणून बॅलन्स शीटला गेलो. अल्टर F1 देऊन पूर्ण डिटेल मध्ये बघू. बघा डिटेल मध्ये आलं. ठीक आहे, या ठिकाणी दिसते आपल्याला इथं ड्युटीज अँड टॅक्सेस 5880. इथं एक क्रेडिटर 76800 आले बरोबर. आणि डेटर्स किती, 81920 आले. मग हे ड्युटीज अँड टॅक्सेस कसे आले हे बघायचे. एंटर द्या. बघ कोणकोणते ड्युटीज अँड टॅक्सेस आले, सीजीएसटी, आयजीएसटी आणि एचजीएसटी तिन्ही पण आहे. तिन्हीला पण आपल्याला काय करायचे, एवढे पैसे पेड करायचे. ते कोणत्या साईडला आले, क्रेडिट साईडला आले. म्हणजे आपल्याकडे आता यांचा आयटीसी उपलब्ध नाहीये. हे पूर्ण पेमेंट आपल्याला गव्हर्नमेंटला करून टाकावं लागेल. आता सीजीएसटीच्या बाबत कसं झालं, पहिली एंट्री बघा काय झाली. एंटर देतो आयजीएसटीच्या एंट्रीवर. 16,000 रुपये आपण भरले होते, 17,000 रुपये आपण कलेक्ट केले, असे 1120 रुपये आपल्याला देणार आहे ना. आपण किती भरला होता आयजीएसटी, 16,800. कलेक्ट किती केला, 17,920. मग पेबल रक्कम किती आली, 1120. ठीक आहे, हे झालं याचं. पण सीजीएसटी आणि आयजीएसटी आपल्याकडे क्रेडिट उपलब्धच नव्हतं. जेवढा कलेक्ट केला तेवढा पूर्णच्या पूर्ण आपल्याला भरून टाकायचं. बरं, आता क्रेडिट आयजीएसटी कडे पण उपलब्ध नाही ना. व त्याचं घेतलं असं, त्याच्याकडे पण उपलब्ध नाही. म्हणजे ही पूर्ण रक्कम आपल्याला गव्हर्नमेंटला भरावी लागणार. ठीक आहे, मग भरावी लागणार. मग आपल्याला पुढच्या एंट्रीत सांगितलं बघा 31/7 पेड ऑल ड्युटीज अँड टॅक्सेस थ्रू बँक पेमेंट. इथं फक्त ड्युटीज अँड टॅक्सेसच पेड करायला लावले, बाकी डेटर्स क्रेडिटर्स तुम्हाला पेड करायला लावले का, नाही. मग आपण जेवढं सांगितलं तेवढं करू. काय काय पेड करायचे, तिन्ही टॅक्स आपल्याला पेड करायचे. हे तिन्ही टॅक्स पेड करण्यासाठी आपल्याला F5 पेमेंट व्हाउचर निवडावं लागेल. त्याच्यामध्ये अल्टर यस प्रेस करून जीएसटी टाईप निवडून त्याचा पिरियड निवडावा लागेल. आणि तो पिरियड निवडल्यानंतर आपल्याला डेबिट अगोदर विचारेल तो. मग डेबिट देताना आपण सीजीएसटी ला डेबिट देणार 2380, एचजीएसटी ला डेबिट देणार 2380, आयजीएसटी ला पण डेबिट देणार 1120 आणि क्रेडिट कोणाला देणार, कॅशला. कॅशला नाही, बँके थ्रू केले म्हणून बँकेला. कॅश आहे ना, हा तुमच्याकडे कॅश आहे का, बरं कॅशला, कॅशला क्रेडिट. ठीक आहे, आणि नॅरेशन म्हणणार आपण बिंग जीएसटी पेमेंट पेड बाय चेक. इथं मी आता हे बँक पेमेंट हे काढून टाकतो. कॅश पेमेंट आपल्याला घ्यायचं इथं, बरोबर ना. ठीक आहे, करू आपण टॅलीमध्ये जाऊ, एंट्री करू. टॅलीमध्ये आलो, यातून पहिले बाहेर पडू या स्क्रीन मधून. अकाउंटिंग व्हाउचर मध्ये गेलो. अकाउंटिंग व्हाउचर मध्ये 31 तारखेला आपल्याला एंट्री करायची म्हणून डेट आहे बरोबर ना, 31 आहे ना, 31 तारीख. पेमेंट व्हाउचर निवडायचं, F5 पेमेंट व्हाउचर मी निवडलं. इथून पेमेंट व्हाउचर निवडल्यानंतर काय द्यायचं, अल्टर यस. अल्टर यस दिला. टाइप ऑफ ड्युटी टॅक्स मध्ये जीएसटी निवडला. पिरियड फ्रॉम 1 जुलै ते 31 जुलैच्या पिरियडचा हा जीएसटी म्हणून तो पिरियड निवडला. आणि पेमेंट टाइप रेग्युलर निवडलं.
आलं इथं स्टॅच्युटरी पेमेंट फॉर जीएसटी हा ऑप्शन इथे येऊन जाईल. आला. आता डेबिट विचारतो, डेबिट कोणाकोणाला आहे? सीजीएसटी ला डेबिट आहे, सीजीएसटी डेबिटला निवडला. किती रुपये? 2380. बघा इथे बॅलन्स पण दिसतोय सीजीएसटीचा 2380 झिरो झाला तो. परत डेबिट आहे म्हणून DR मी इथं टाईप केलं. डेबिट द्यायचं, 3 डेबिट आहे आपल्याकडे. DR कोणाला? एसजीएसटी ला, म्हणून एसजीएसटी चं लेजर मी निवडतो इथं. एसजीएसटी किती रुपये? तर इथं 2380. बघा इथे दिसतंय बॅलन्स त्याचा 2380 मी टाईप केला. मग 2380 झिरो झाला त्याचा पण. झाला का झिरो? परत अजून एक डेबिट आहे म्हणून DR मी टाईप केलं इथं, एंटर दिला. आयजीएसटी ला डेबिट आहे म्हणून आयजीएसटी मी निवडतो. बघा आयजीएसटी, एंटर. किती रुपये आयजीएसटी? 1120. 1120 इथं टाईप केला, एंटर दिला. आता क्रेडिट, क्रेडिट कशाला आहे? कॅशला, म्हणून कॅशला क्रेडिट, कॅश 5880 एंटर. प्रोव्हाइड जीएसटी डिटेल नो म्हटलं आणि नॅरेशन मध्ये बिंग जीएसटी पेमेंट पेड एंटर दिला. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि एंट्री काय केली? सेव्ह झाली. एंट्री सेव्ह. बघू आता बॅलन्स शीटला जाऊन झालंय का नील आपलं जीएसटी पेड झालाय का? बॅलन्स शीटला जाऊ. अल्टर F1 देतो डिटेल. बघा इथं ड्युटीज अँड टॅक्सेस काय? झिरो झाला ना झिरो. फक्त क्रेडिटर राहिले इकडं आणि इकडे डेटर आहे. आपल्याला डेटर क्रेडिटर पेमेंट करायला लावलेलं नाही म्हणून आपण काय करणार नाही. आलं लक्षात? मग जीएसटीचं पेमेंट आपलं झालं. पुढे जाऊ. पुढे काय करायचं आपल्याला आता? दोन मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय फक्त. 2 मिनिट फक्त. बरं, पुढची एंट्री आपली कुरिअर चार्जेस पेड करायची. आतापर्यंत आपण काय बघितलं? एक परचेस केलं बाहेरच्या राज्यातून आणि 2 सेल केले. एक बाहेरच्या राज्यात सेल केला आणि दुसरा आपल्या स्टेट मधल्या स्टेटमध्ये सेल केला. नंतर आपण आलेला जो जीएसटी होता, तिन्ही जीएसटी आपले पेबल होते म्हणून तिन्ही जीएसटी आपण पेड केले, कॅश मध्ये पेड केले तिन्ही जीएसटी. बरोबर. आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला सांगितले की कुरिअर चार्जेस आपण पेड केले. कोणाला? डीटीडीसी कुरिअरला. डीटीडीसी कुरिअर या कंपनीला आपण कुरिअर चार्जेस पेड केले आणि ही जी कुरिअर कंपनी आहे ही कंपनी काय आहे? रजिस्टर आहे. जीएसटीच्या साईटवर रजिस्टर आहे. त्याचा जीएसटी नंबर वगैरे आपल्याला इथं दिलेला आहे. बघ दिलेला 27 AAD आहे ना, हा आपल्याला नंबर इथं आलेला आहे. मग कुरिअर चार्जेस ज्यावेळेस आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे त्यावेळेस आपल्या काही स्टेप आहेत किंवा ती एंट्री करताना काही स्टेप्स आहेत त्या आपल्याला तिथं फॉलो कराव्या लागतात. पहिली स्टेप काय? तर व्हाउचर एंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. दुसरी काय? परचेस व्हाउचर मध्ये ही एंट्री आपल्याला टाकायची आहे. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर तो या पद्धतीने स्क्रीन येईल. पार्टीचं नाव, लेजर, नेम ऑफ आयटम अशा पद्धतीने येईल. म्हणजेच आयटम इनवाइस आपल्या समोर येतं. मग आयटम इनवाइस ही एंट्री आपल्याला आयटम इनवाइस मध्ये करता येत नाही. त्याच्यासाठी अल्टर I म्हणजेच अकाउंटिंग इनवाइस आपल्याला निवडावं लागतं. अकाउंटिंग इनवाइस आपण निवडतो. अकाउंटिंग इनवाइस निवडल्यानंतर तुम्हाला इथं पार्टीचं नाव आणि पर्टिक्युलर्स
असं दिसेल, बदल बरोबर. खाली लगेच एंट्री मध्ये बदल झाला बघा, अल्ट्रा आय दिला बघ. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे बघा, अल्ट्रा आय कुठून द्यायचा, अकाउंटिंग इनवॉइस कुठून सिलेक्ट करायचं ते या ठिकाणी आपल्याला टॅलीच्या स्क्रीनवर इथं दाखवलेलं आहे. थोडस मोठं करून दाखवलं. सुरुवातीला आयटम इनवॉइस असतं, अकाउंटिंग इनवॉइस असतं, त्याच्यावर क्लिक करायचं, मग तिथं काय येतं, आयटम इनवॉइस. बरं, त्याच्यानंतर पुढची स्टेप, चौथी स्टेप काय असणार आहे, पार्टीचं लेजर, पार्टी नेमच्या ठिकाणी कॅश निवडायचं. त्यानंतर पाचव्या स्टेप मध्ये कन्साइनी नेम, म्हणजे तो आपल्याला ज्यावेळेस पार्टी नेमच्या ठिकाणी कॅश निवडलं तो आपल्याला त्या पार्टीचे डिटेलचा एक पॉपअप स्क्रीन समोर येईल. त्या स्क्रीन मध्ये तुम्हाला कन्साइनी नेम याच्या ठिकाणी DTDC कुरिअर त्या पार्टीचं नाव आपल्याला निवडायचं. जरी कॅश मध्ये आपण हा व्यवहार करत असलो तरी पार्टीचं नाव हे GST मध्ये द्यावंच लागतं आपल्याला. त्याचा GST नंबर आपल्याला प्रोव्हाइड हा करावाच लागतो, तरच आपलं बिल ऍप्लिकेबल होतं. जर ती लिस्ट आली नाही तर त्याच्यासाठी अल्टर M प्रेस करून ती लिस्ट आपल्याला आणता येईल. ठीक आहे, अल्टर M प्रेस केलं का अशा पद्धती बघा, इथं कन्साइनी नेम किंवा सप्लायर नेम असा ऑप्शन असतो, तिथे अल्टर M प्रेस केलं की इकडे लिस्ट येते आणि त्यातून DTDC कुरिअर तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला पर्टिक्युलर कॉलम मध्ये कुरिअर चार्जेस हे लेजर आपल्याला निवडायचं. कुरिअर चार्जेस आणि त्याची अमाऊंट टाकायची, 5000 अमाऊंट आहे. अमाऊंट टाकल्यानंतर सातवी स्टेप म्हणजे CGST SGST त्याला ऍप्लिकेबल, महाराष्ट्रात सर्व्हिस आपण घेतलेली असल्यामुळे CGST SGST आपल्याला लागू करायचे. CGST 450 आणि SGST 450. कोणती सर्व्हिस आपण ज्यावेळेस घेत असू त्या सर्व्हिसला फक्त एकच रेट आहे, एकच स्लॅब आहे, तो म्हणजे 18%. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही एंट्री टॅलीमध्ये करतो. पण कुरिअर चार्जेस लेजर तयार करताना काही सेटिंग आहे, त्या आता आपण बघू. पहिले जाऊ आपण एंट्रीकडे. इथून बाहेर पडतो, आपल्या अकाउंटिंग व्हाउचर कडे येतो. अकाउंटिंग व्हाउचर मी निवडलं. इथून कोणतं व्हाउचर निवडायचं आपल्याला, जर्नल व्हाउचर. बरोबर, कोणतं, परचेस व्हाउचर. इथं परचेस व्हाउचर आपल्याला निवडायचं. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर काय निवडायचं आपल्याला, इथं हे जे व्हाउचर आलंय ते आयटम इनवॉइस आलं, ते आपल्याला अकाउंटिंग इनवॉइस करायचं. म्हणून इथं अल्टर आय किंवा मग या बटनाला तुम्ही क्लिक करू शकतात. अकाउंटिंग इनवॉइस बघा, आता अकाउंटिंग इनवॉइस मध्ये इथं बदल झाला. पार्टी नेम आणि पर्टिक्युलर आलं. पूर्वी काय होतं, इथं पार्टी नेम, परचेस लेजर आणि खाली आयटम. बरोबर, मग डेट पहिले निवडू 1/8. इथे 1/8 मी टाइप केली. इनवॉइस नंबर आहे का आपल्याकडे, इनवॉइस नंबर दिलेला नाहीये, मग मी तो सोडून देतो. पार्टीच्या नेमच्या ठिकाणी काय घ्यायचं, कॅश घेतलं. कॅश घेतल्याबरोबर तो सप्लायर डिटेलचा स्क्रीन तुमच्या समोर आला. त्या सप्लायर डिटेलच्या ठिकाणी इथे एक तर कन्साइनी नेम येतं किंवा सप्लायर नेम येतं. त्या सप्लायर नेमच्या ठिकाणी तुम्हाला त्या सप्लायरचं नाव काय करावं लागतं, निवडावं लागतं. कोण आहे सप्लायर, DTDC कुरिअर. तयार केलेलं आहे का ते अकाउंट, नाही केलेलं, मग ते तयार करावं लागेल. अल्टर C मी प्रेस करतो. आता इथं अल्टर C घेत नाही येतो, तुम्हाला मागे यावं लागेल. बॅकस्पेसने मागे आलो. या कॅशच्या ठिकाणी अल्टर C प्रेस करून ते तयार करू पहिले, मग पुन्हा तिथं कॅश लेजर निवड. अल्टर C DTDC कुरिअर, एंटर दिला. कोण आहे हा आपला, डेटर्स का क्रेडिटर्स, याला देणं लागतं ना आपण, म्हणून हा कोण आहे, क्रेडिटर्स. म्हणून सनरी क्रेडिटर ग्रुप याला निवडला. मेंटेन बिल वाईज डिटेल यस म्हटलं. स्टेट महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र ठेवला. रजिस्ट्रेशन टाइप त्याचा GST चा रेग्युलर आहे. GST नंबर आपल्याला दिलेला आहे बघा, 27AACD8017H1ZS. तो मी टाइप केला, एंटर दिला. सेट अल्टर GST यस म्हणा. आता मला इथं या स्क्रीनवर GST चे डिटेल मागितलेले असल्यामुळे मला मी यस नाही म्हटलं तरी चालेल, पण तुमच्या जर इथं स्क्रीनवर मागितले नाही तर तुम्हाला यस म्हणून तुम्हाला या ठिकाणी डिटेल द्यावं लागतं. ठीक आहे, माझे ऑलरेडी तिथं आले. ऍक्सेप्ट यस म्हटलं. यस म्हटल्याबरोबर त्याने सप्लायरचा स्क्रीन आणला. पण आता
मला मागे यायचंय पुन्हा, कारण की पार्टी नेमच्या ठिकाणी त्याने DTDC कुरिअर सिलेक्ट केलंय. मला तिथं काय सिलेक्ट करायचं, कॅश सिलेक्ट करायचं. मग तो सप्लायरचा जो स्क्रीन येईल त्याच्या सप्लायर नेमच्या ठिकाणी अल्टर एम प्रेस करा. अल्टर एम प्रेस करून त्यातून इथं DTDC कुरिअर निवडा. ऑटोमॅटिकली खाली बघा त्या पार्टीचे जीएसटी नंबर, त्याचं स्टेट, त्याचं जीएसटीचा रजिस्ट्रेशन टाईप हे ऑटोमॅटिक येऊन घ्या. आलं का? एंटर द्या. जा. आता पर्टिक्युलर कॉलम मध्ये तुम्हाला काय निवडायचं, कुरिअर चार्जेस. कुरिअर चार्जेस सुद्धा आपलं तयार नाही. अल्टर सी प्रेस करतो मी. कुरिअर चार्जेस एंटर दिला. कोणता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आय प्रेस केला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस निवडला. इन्व्हेंटरी ऑफ व्हॅल्यू अफेक्टेड नो म्हटलं. सेट अल्टर जीएसटी डिटेलला इथं काय म्हणावं लागेल, यस म्हणावं लागेल. यस. डिस्क्रिप्शन टाकावं लागेल. कुरिअर चार्जेस HSN कोड आपल्याला दिलाय बघा. HSN कोड 996812 टाकू आपण. 996812 टाकला. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन इथं काय लिहायचं, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन परचेस टॅक्सेबल. कुठं असतं, सर्वात शेवटी ऑप्शन आहे बघा. सर्वात शेवटी परचेस टॅक्सेबल आहे तो निवडा. किती रेट आहे, कोणती सर्व्हिस म्हटलं का 18% ठरलेला. 18%, 9% स्टेट आणि 9% सेंट्रल. आला. टाइप ऑफ सप्लाय मध्ये काय निवडायचं, सर्व्हिस. एंटर दिलं आणि हे लेजर आपण काय केलं, सेव्ह केलं. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला खर्चावरचा जीएसटी आपल्याला आयटीसी खर्चावरच्या जीएसटीचा आयटीसी मिळवायचा असेल त्यावेळेस ते लेजर तयार करताना काही सेटिंग्स आहे त्या तुम्हाला कराव्या लागतील. त्याला सेट अल्टर जीएसटी यस म्हणावं लागेल. तर तो जीएसटी तुम्हाला इकडे आयटीसी म्हणून वापरता येईल. एंटर दिला. किती आहे कुरिअर चार्जेस, 5000. आता याच्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग सीजीएसटी पहिले लेजर 450, एसजीएसटी निवडलं 450, असे टोटल 5900चं बिल तयार झालं. एंटर दिला. नॅरेशन बिंग कुरिअर चार्जेस पेड. एंटर. ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री काय झाली, सेव्ह झाली. सेव्ह झाल्याबरोबर तुम्ही तिकडे जा. बघा आपण अगोदर स्क्रीन बघितला होता, बॅलन्स शीट बघितलं होतं, त्यात जीएसटीचं पेमेंट 0 झालेलं होतं. ना आपल्याकडे आयटीसी उपलब्ध होता ना आपल्याला गव्हर्नमेंटला देणं. आपल्याकडे आयटीसी उपलब्ध असेल तर बॅलन्स शीटला तिथं लॅबिलिटी साईडला मायनस मध्ये दिसेल आणि गव्हर्नमेंटला पेड करायचं असेल तर प्लस मध्ये दिसेल. हे लक्षात ठेवायचं. बाहेर पडू आपण आणि बघून घेऊ. बघा बाहेर पडतो, बॅलन्स शीटला जातो. एंटर दिला. बॅलन्स शीटला अल्टर F1 प्रेस केला. या ठिकाणी दिसते आपल्याला ड्युटीज अँड टॅक्सेस किती आहे, 900 रुपये आहे ना. म्हणजे कुरिअर चार्जेस वर जे काही आपण टॅक्स भरला तो आपला आयटीसी म्हणून इकडं येऊन गेला. आता इथून पुढे आपण काही माल विकला तर तो तेवढा पहिले हा वजा होईल आणि मग उरलेला आपण गव्हर्नमेंटला भर. बरोबर. जाऊ पुढे, पुढच्या एंट्रीकडे जाऊ आता आपण. पुढची एंट्री आहे परचेस स्टेशनरी ऑफ ₹5400 फॉर ऑफिस यूज फ्रॉम अभिनव स्टेशनरी नाशिक आणि जीएसटी नंबर आपल्याला दिलाय 27 AJP. हा पद्धतीचा आपल्याला हा दिलेला डीटी. बरोबर. अभिनव स्टेशनरी आलं बघ. अभिनव स्टेशनरी मी टाइप करून घेतो इथं. जा. अभिनव स्टेशनरी. आता हा पण खर्च आहे. कशाचा खर्च आहे, स्टेशनरी. पुन्हा इथं सुद्धा जीएसटी ऍप्लिकेबल आहे. पुन्हा हे सुद्धा क्रेडिट आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपल्या स्टेप ठरलेले आहे. पहिलं व्हाउचर एंट्री, परचेस व्हाउचर निवडायचं. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर तो ते आयटम इनवाइस मध्ये दिसेल, ते आपल्याला बदलून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी अल्टर आय प्रेस करावं लागेल. अकाउंटिंग इनवाइस निवडावं लागेल. मग ते खाली दिल्या पद्धतीने दिसेल. कुठं आलं अकाउंटिंग इनवाइस आहे बघा, या स्क्रीनवर टॅलीच्या स्क्रीनवर इथे येतं आहे ना. त्या पद्धतीने
त्याच्यानंतर चौथी स्टेप मध्ये आपल्याला पर्टिक्युलर्स मध्ये कॅश टाकावं लागेल. त्यानंतर पाचव्या स्टेप मध्ये कन्साइनी नेम किंवा कन्साइनी नेमच्या ठिकाणी अल्टर प्रेस करून अभिनव स्टेशनरी नाशिक हे लेजर निवडावं लागेल. पण ते लेजर अगोदर आपल्याला तयार करावं लागेल एंट्री करण्याच्या पूर्वी. पाचव्या स्टेप मध्ये कन्साइन नेम बघा, अल्टर दिल्यानंतर या पद्धतीचा स्क्रीन तुमच्या समोर येईल. पुढे सहाव्या स्टेप मध्ये पर्टिक्युलर्स मध्ये स्टेशनरी निवडायचं, खर्चाचा टाइप निवडावा लागेल 5400 आणि मग सीजीएसटी आणि एचजीएसटी चे लेजर. का सीजीएसटी एचजीएसटी चे? तर तो खर्च आपण राज्यातल्या राज्यातच केलेला आहे, राज्यातल्याच पार्टीकडून आपण ती सर्व्हिस घेतलेली आहे, म्हणून सीजीएसटी एचजीएसटी आपल्याला काय करावं लागेल, ऍप्लिकेबल. जाऊ आपण आता एंट्रीकडे. 1.8 ची एंट्री आहे, व्हाउचर एंट्री, अकाउंटिंग व्हाउचर. 1.8 ऑलरेडी 1.8 ची एंट्री F2 प्रेस केला, 1.8 टाइप केला. पार्टीचं नाव तो विचारतोय, आपले सप्लायर इनवाइस नंबर नाही आपल्याकडे, एंटर दिला. परचेस लेजर ऑलरेडी निवडलं गेलेलं आहे. पार्टीच्या नावाच्या ठिकाणी कॅश निवडायचं, पण अगोदर आपण ते पार्टीचं लेजर तयार करून घेऊ. इथं अल्टर सी देऊ. पार्टीचं लेजर अभिनव स्टेशनरी नाशिक टाइप केलं मी. सन्ड्री क्रेडिटर असतो तो आपला, म्हणून क्रेडिटर मी निवडतो. सन्ड्री क्रेडिटर. बिल व्याज डिटेल येस म्हणा. स्टेट त्याचा महाराष्ट्र आहे. जर त्याचा स्टेट बाहेरचा असता तर तुम्हाला ते आयजीएसटीचं क्रेडिट तुम्हाला मिळालं असतं. रेग्युलर टाइप. जीएसटी नंबर आपल्याला द्यायचा आहे. जीएसटी नंबर इथं दिलेला आपल्याला बघा आहे ना, तो आपण घेऊ. जीएसटी नंबर 27AA JP. ठीक आहे, जो आहे तो घेतला मी. सेट अल्टर जीएसटी डिटेल इथं येस म्हणून तुम्ही इथं चेक करून घेऊ शकता जीएसटी डिटेल आले का. नसतील आले तर इथं जीएसटी नंबर तुम्हाला टाकावा लागेल. एंटर दिला, ऍक्सेप्ट येस म्हटलं, लेजर तयार झालं. पण लेजर तयार झालं आणि तिथं सिलेक्ट पण झालं पार्टी नेमच्या ठिकाणी, पण तिथं आपल्याला काय पाहिजे ते कॅश. म्हणून मी पुन्हा बॅकला जातो, बॅक स्पेस देऊन. तिथं अभिनव स्टेशनरी नाशिक हे काय झालंय आलेला. तिथं काय घ्यायचं आपल्याला, कॅश. मग इथं मी कॅश निवडतो. कॅश निवडल्यानंतर सप्लायर नेमच्या ठिकाणी तुम्हाला काय द्यायचंय, अभिनव स्टेशनरी. मग काय द्यायचं, अल्टर एम. मग अल्टर एम दिलं तर इकडे लिस्ट ऑफ लेजर दिसेल, त्यातून अभिनव स्टेशनरी नाशिक मी निवडलं. अभिनव स्टेशनरी नाशिक निवडताच खाली त्या अभिनव स्टेशनरीचे जीएसटीचे डिटेल वगैरे आपल्याला येऊन गेले. एंटर दिला, सेव्ह. पुढे पर्टिक्युलर्स मध्ये आपल्याला कुरिअर चार्ज, आपले स्टेशनरी हा खर्च निवडावा लागेल, पण स्टेशनरी खर्च सुद्धा त्याचं सुद्धा अकाउंट आपल्याकडे तयार नाही. तयार करतो, अल्टर सी. स्टेशनरी अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघ झालं. सेट अल्टर जीएसटी डिटेलला इथं काय म्हणायचं, यस म्हणावं लागेल. स्टेशनरी HSN कोड दिला का आपल्याला, इथे HSN कोड नाही दिलेला, मग मी काय टाकत नाही, पण तरी पण एक छोटासा काहीतरी टाकून देतो. पुढे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये काय घ्यायचंय, परचेस टॅक्सेबल. सगळ्यात शेवटी ऑप्शन येतो परचेस टॅक्सेबल. आलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटी परचेस टॅक्सेबल. एंटर. किती टक्के जीएसटी याला, 18%, म्हणून 18%. 18 ना, 18%. सेंट्रल 9 आणि स्टेट 9 जा. आणि टाइप ऑफ सप्लाय काय आपला, सर्व्हिस. पण ती आपल्या दृष्टीने सर्व्हिस, समोरच्या दृष्टीने तो गुड्स असेल. ठीक आहे, ऍक्सेप्ट येस म्हटलं आणि हे अकाउंट सेव्ह झालं. किती रुपयाचं स्टेशनरी परचेस केली, 5400. अमाऊंट दिली 5400. त्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी ऍप्लिकेबल म्हणून सीजीएसटीचं लेजर निवडलं आणि एचजीएसटीचं लेजर निवडलं. 486, 486 सीजीएसटी आणि एचजीएसटी आलेला आहे. एंटर दिला, खाली आलं नॅरेशन बिंग स्टेशनरी परचेस. ऍक्सेप्ट येस म्हटलं आणि एंट्री सेव्ह झाली. सेव्ह झालं. आपला आयटीसी वाढला का बघू आपण. पुन्हा आपण बॅलन्स शीट कडे जाऊ. एस्केप देतो, बॅलन्स शीटला जातो. बघा बॅलन्स शीटला आलो, अल्टर F1 म्हटलं. बघा या ठिकाणी माझा आयटीसी किती आला आता,
1872. मायनस म्हणजे आयटीसी उपलब्ध आणि प्लस असेल तर आपल्याला पेमेंट करायचं. ठीक आहे, आला आपला. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपली परचेस मशिनरी विथ कॅश ₹75,000 with 28% GST from श्री आमन ट्रेडर्स नाशिक. बघा, मशिनरी परचेस. पुन्हा आपल्याला ह्या जीएसटी जो आहे त्याचं जे क्रेडिट आहे त्या परचेस वरचं, ऍसेट परचेस वरचं, ते सुद्धा आपल्याला लागू होतं, पण ते 5 वर्षात डिवाइड. कसं होतं ते बघू आपण. बघा, इथं मशिनरीचं पहिले लेजर आपल्याला तयार करावं लागेल फिक्स असेटच्या अंडर, आणि त्याला सेट अल्टर जीएसटी काय म्हणावं लागेल, येस म्हणावं लागेल. ठीक आहे, करून घेऊ आपण लगेच तयार. इकडे जाऊ, अकाउंट इन्फो, लेजर, क्रिएट, मशिनरी अकाउंट, फिक्स असेट, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अल्टर जीएसटी डिटेलला काय म्हणावं लागेल, येस. मशिनरी GHSN कोड दिलेला आहे का तुम्हाला? नाही, म्हणून मी काहीतरी टाईप करून दिला. पुढे विचारतोय तो नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. तिथं काय घ्यायचंय आपल्याला, परचेस टॅक्सेबल. कुठे येते, सगळ्यात शेवटी. बघा, मी खाली जातोय, आरोग्यने खाली जातोय, परचेस टॅक्सेबल शेवटी एंटर दिलं. नेचर ऑफ गुड्स मध्ये कॅपिटल गुड्स हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे, एंटर द्यायचा. किती टक्के, 28%, म्हणून 28%, 14% CS सेंट्रल आणि स्टेटच्या. आणि काय आपला त्यांच्या दृष्टीने गुड्स आहे, आपण पण गुड्स म्हणू त्याला. ठीक आहे, जा ऍक्सेप्ट येस म्हटलं आणि हे लेजर काय झालं, तयार झालं. लेजर तयार झालं या स्क्रीनच्या. पुढे काय करणार आहे आपण, कशी एंट्री करणार, परचेस वाउचर आपण निवडणार. परचेस वाउचर निवडल्यानंतर कंट्रोल V. वाउचर मोड मध्ये ही आपल्याला एंट्री करावी लागते. म्हणजे आपण जुन्या ज्या एंट्री केल्या परचेसच्या, डेबिट आणि क्रेडिट या पद्धती, पण ह्या ठिकाणी आपल्याला जीएसटी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होत नाही. तो आपल्याला कॅल्क्युलेशन करून तिथे टाकावा लागतो, हे लक्षात घ्या. बघा, कुठे अल्टर V, बघा इथे वाउचर एंट्री, इथून आपल्याला निवडावं लागेल वाउचर, ऍज अ वाउचर. बरोबर, या ठिकाणून आपल्याला निवडावं लागेल इथून. ठीक आहे, पुढे त्याला कीबोर्ड शॉर्टकट दिली, कंट्रोल V. बरं, प्रेस F12, डबल F12 प्रेस करायचा. त्यामध्ये एक सेटिंग आहे, अलाउ एक्सपेन्सेस स्लॅश फिक्स असेट इन परचेस वाउचर, यस. आता तुम्ही ज्या मशीनवर बसले आहात, समजा कालचा प्रॉब्लेम तुम्ही केला, कालच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही ही सेटिंग ऑलरेडी केलेली, तर ती सेटिंग जात नाही. नवीन कंपनीला सुद्धा ती लागू राहते, त्यामुळे पुन्हा करण्याची त्यावेळेस गरज पडत नाही. पण जर नसेल, तुम्ही जर नवीन कॉम्प्युटरवर बसले आणि तिथं ती सेटिंग नसेल, तर तुम्हाला ती करून घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला इथं पुन्हा दाखवली, दोनदा F12 प्रेस करायचा. दोनदा F12 प्रेस केल्यानंतर या पद्धतीचा स्क्रीन तुमच्या समोर असेल. त्याच्यामध्ये इथं बघा, अलाउ एक्सपेन्सेस स्लॅश फिक्स असेट इन परचेस वाउचर, तिथं यस करावं लागेल. भले तुम्ही चेक करून घ्या आहे का नाही, यस आहे का नाही. पुढे जाऊन पार्टीचं लेजर आपल्याला सनरी ट्रेडरच्या अंडर आपल्याला तयार करावं लागेल. कोणती पार्टी आहे, श्री आमन ट्रेडर्स नाशिक. करायचं तयार, करू लगेच तयार. आमन ट्रेडर्स नाशिक. बघा, आमन ट्रेडर नाशिक हे लेजर आपण पहिले तयार करून घेऊ. टॅलीमध्ये मी जातोय, क्रिएट आमन ट्रेडर्स नाशिक. कोणाच्या अंडर येईल, सनरी क्रेडिटरच्या अंडर. सनरी क्रेडिटर्स मी निवडतो इथून. मेंटेन बिल वाय डिटेल, यस. आमन ट्रेडर्स कुठला आहे, महाराष्ट्र मधला, म्हणून स्टेट महाराष्ट्र निवडला. त्याचं रजिस्ट्रेशन टाईप आहे रेग्युलर घेतला. जीएसटी नंबर आपल्याला घ्यायचा आहे. बघा, जीएसटी नंबर इथं आहे दिलेला आपल्याला, तो आपण घेऊ. टाकला मी 27 APVP A8452Q1ZY, एंटर दिला.
मग तो सेट झाला का नाही ते बघण्यासाठी सेट आलं तर जीएसटी यस म्हणा. बघा इथं आलेला आहे तो जीएसटी नंबर, चेक करून घ्या आणि हे लेजर काय करा, सेव्ह करा. झालं आपलं हे पण लेजर तयार झालं. लेजर तयार झाल्यानंतर आता आपण जाऊ पुढच्या स्क्रीनकडे, पुढच्या स्टेपकडे. पुढे काय करायचं आपल्याला, क्रेडिट आपल्याला तो विचारेल. त्या क्रेडिटच्या ठिकाणी तुम्हाला कॅश आपल्याला द्यायचे. किती रुपये, 96,000. आपली एंट्री कितीची, 75. त्याच्यावर 28% जीएसटी पकडून टोटल बिल किती होणार आहे, 96,000. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं. इन सप्लायर डिटेल प्रेस एम टू डिस्प्ले पार्टी लिस्ट. पार्टी लिस्ट तिथं दिसेल आणि त्यातून आपल्याला पार्टीचं नाव आमन ट्रेडर्स हे तयार सिलेक्ट करून घ्यावं लागेल. तयार केले ऑलरेडी आता आपण अगोदर, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. नंतर मग आपल्याला डेबिट द्यायचे मशिनरीला 75,000 आणि डेबिट द्यायचे सीजीएसटी ला 10,500. 14% 10,500 येतं. आणि डेबिट अजून द्यायचे कोणाला, एचजीएसटी ला 10,500. झालं. करू आपण एंट्री, जाऊ टॅली मध्ये. बघा टॅली मध्ये त्यातून बाहेर पडतो मी या स्क्रीन मधून. अकाउंटिंग व्हाउचरला जातो. इथं अकाउंटिंग व्हाउचर. अकाउंटिंग व्हाउचरला गेल्यानंतर कोणतं व्हाउचर निवडायचं आपल्याला, परचेस व्हाउचर. पण डेट काय आहे आपली, 2/8. म्हणून पहिले डेट निवडतो मी 2/8. बघा इथं 2/8 आली, एंटर दिला. कोणतं व्हाउचर निवडायचं, परचेस व्हाउचर. आलेलं ऑलरेडी परचेस. पण कोणत्या मोड मध्ये घ्यायचं ते, ऍज अ व्हाउचर मोड. कंट्रोल व्ही त्याला कीबोर्ड शॉर्टकट. बघा घेतलं. घेतल्यानंतर तो आपल्याला सुरुवातीला सप्लायर डिटेल विचारेल, क्रेडिट विचारेल. क्रेडिट कोणाला आहे तर कॅश. कशाला आहे, कॅश. ज्यावेळेस कॅश निवडणार त्यावेळेस सप्लायरची डिटेल मागेल. तिथं अल्टर एम प्रेस करा सप्लायर नेमच्या कॉलम मध्ये आणि तिथून श्री आमन ट्रेडर्स नाशिक ही पार्टी कडून आपण परचेस करतोय म्हणून आमन ट्रेडर्स नाशिक ही पार्टी निवडा. ही निवडतात त्या पार्टीचे इथं डिटेल येतात बघा जीएसटी आले. एंटर द्या. किती रुपये, 96,000. टोटल जीएसटी मिळून किती रुपयाचं बिल आहे, 96,000ची कॅश आपण पेड करतोय त्याला. डेबिट कशाला, मशिनरी. मशिनरीचं सुद्धा लेजर आपल्याकडे तयार आहे का, नाही ते सुद्धा तयार करायला. अल्टर सी आहे का तयार, आहे तयार केलं आपण. मशिनरी एम प्रेस केला, मशिनरी अकाउंट निवडलं. किती मशिनरी पण, 75,000. मग सीजीएसटी जीएसटी ला डेबिट द्यायचं. सीजीएसटी डेबिट 10,500 आणि एचजीएसटी ला डेबिट 10,500. बिंग मशिनरी परचेस. बिंग मशिनरी परचेस ऍक्सेप्ट यस म्हटलं, आपली एंट्री सेव्ह झाली. सेव्ह झाल्यावर पुन्हा आता आपण कुठं जाऊ, बॅलन्स शीट कडे जाऊ आणि बघू तिथं किती क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध झालं. बघा बॅलन्स शीटला जातो, अल्टर F1 देतो. ड्युटीज अँड टॅक्सेस 22,872 एवढं क्रेडिट आपल्याकडे आलं का. म्हणजे असेटचं पूर्ण क्रेडिट आपल्याला मिळून गेलं. बघा एंटर दिला मी त्याच्यावर, पुन्हा एंटर दिला. हे बघा 11,436 एवढं सीजीएसटीचं क्रेडिट आपल्याला येऊन गेलं आहे का. पण हे ऍसेटचं जे काही क्रेडिट आहे आयटीसीचं, हे आपल्याला 5 वर्षात डिवाइड करावं लागतं. म्हणून आपल्याला एक ऍडजस्टमेंट एंट्री करावं लागेल आणि त्या एंट्रीने आपण आपल्याला जेवढे यावर्षी गरजेचं आहे तेवढे ठेवावं लागेल. बाकीचं पुढच्या वर्षाला ट्रान्सफर करून ठेवावं लागेल एका अकाउंट तयार करून. कोणतं अकाउंट तयार करतो आपण, ते ऍडव्हान्स टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स या नावाचं आपण अकाउंट तयार करू. कोणाच्या अंडर, करंट ऍसेट या ग्रुपच्या अंडर. बाहेर पडू यातून. पहिले आपण जाऊ पुढच्या प्रोसिजर कडे. बघा हा, पण त्याच्या अगोदर अजून एक परचेसिंग आपल्याकडे, अजून एक परचेसिंग. नुसतं मशिनरीज नाही तर कॉम्प्युटर आणि प्रिंटर सुद्धा परचेस केला. ही सुद्धा मशिनरी. आपला बिझनेस इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. आपण कॉम्प्युटर परचेस हे ऑफिस साठी वापरणार, ऑफिस यूज. इथं क्लिअर कट म्हटलं बघा, परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹25,000 कॅश अँड प्रिंटर 7,500 फॉर ऑफिस यूज विथ 18% जीएसटी फ्रॉम गोरे कॉम्प्युटर्स नाशिक आहे का. मग पुन्हा हे कॉम्प्युटर आणि प्रिंटर या दोन अकाउंट आपल्याला फिक्स असेटच्या अंडर तयार करावे लागतात. त्यांना या पद्धतीने
सेटिंग करावं लागेल. करू आपण तयार. जाऊ टॅलीमध्ये, अकाउंटिंग इन्फो, लेजर, क्रिएट, कोणतं कॉम्प्युटर, कोणाच्या अंडर, फिक्स ऍसेटच्या अंडर, फिक्स ऍसेट, सेट अल्टर जीएसटी ला काय म्हणावं लागेल, यस म्हणावं लागेल इथे, यस. कॉम्प्युटर त्याचा एचएसएन कोड असेल तर तो टाका, अदरवाइज पुढे. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, परचेस टॅक्सेबल, परचेस टॅक्सेबल या आलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटी असेल, आहे ना. सगळ्यात शेवटी मी जातो बघा, इथं परचेस टॅक्सेबल आहे, निवडलं. आणि नेचर ऑफ गुड्स मध्ये कॅपिटल गुड्स किती टक्के, त्याला 18%, म्हणून 18%, 9% मी इथं निवडलं, 9% घेतलं, एंटर दिला. टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स निवडा, त्यांच्या दृष्टीने तो गुड्स आहे. स्टेट महाराष्ट्र, श्रीरामपूरचं पर्चेसिंग म्हणजे महाराष्ट्र आहे ना. जीएसटी नंबर काय आपल्याला इथं द्यायचा नसतो, ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा. अजून एक लेजर तयार करायचं, कोणतं, प्रिंटर. प्रिंटर कोणाच्या अंडर करायचं, फिक्स असेटच्या अंडर. बघ, सेट अल्टर जीएसटी डिटेल, यस. डिस्क्रिप्शन मध्ये प्रिंटर, एचएसएन कोड असेल तर तुमच्याकडे टाका, अदरवाइज पुढे जा. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस टॅक्सेबल सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे, परचेस टॅक्सेबल मी निवडला इथून. नेचर ऑफ गुड्स मध्ये कॅपिटल गुड्स किती टक्के, 18%, ते पण 9%, जा. आणि हा काय गुड्स आहे, समोरच्या पार्टीच्या दृष्टीने गुड्स आहे म्हणून आपण तो गुड्स निवडलं. आणि हे पण लेजर आपण काय करू, सेव्ह. झाले, हे दोन्ही लेजर सेव्ह झाले. आता स्टेप काय पुढे, पुढची स्टेप आहे परचेस वाउचर निवडा. परचेस वाउचर निवडून तिथं कंट्रोल व्ही म्हणजे वाउचर मोड, ऍज अ वाउचर मध्ये ही एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. या ठिकाणी ऍज अ वाउचर ऑप्शन आहे बघा, ह्या ऍज अ वाउचर ऑप्शन मधून तुम्ही त्याला घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, तर F12 दोनदा प्रेस करायचा, गरज नाही आपल्याला करायची, आणि हे सेटिंग करायची, कारण की एकदा केलं लागू होणार. या ठिकाणी त्या अशा पद्धतीने ते येतं. तिथे यस आहे का नाही ते चेक करून घ्या तुम्ही. क्रेडिटरचं अकाउंट आपल्याला तयार करावं. कोण आहे क्रेडिटर, गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर. याचं लेजर आपल्याला तयार करावं लागेल. करून घेऊ आपण तयार, गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूरचं लेजर करायचं, म्हणजे मग वेळेवर अडचण येत नाही. बर, गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर कोणाच्या अंडर, सन्ड्री क्रेडिटर. तो आपला क्रेडिटर. जरी कॅश मध्ये माल परचेस करत असलो तरी आपल्याला त्याचं लेजर तयार करावं लागेल. सेम मेंटेन बिल बाय डिटेल, यस म्हटलं. स्टेट महाराष्ट्र, रजिस्ट्रेशन टाइप इथं रेग्युलर घेतला, आणि जीएसटी नंबर आपल्याला टाकावा लागेल. इथं जीएसटी नंबर आपल्याला दिलेला आहे, तो आपण टाकू. बघा, जीएसटी नंबर, आणि सेट अल्टर जीएसटी ला यस म्हणून पुन्हा एकदा तो चेक करून घ्या. नसेल तर इथं जीएसटी नंबर टाका, त्याचा टाइप सिलेक्ट करा, आणि मग हे लेजर काय करा, सेव्ह करा. बघ, झालं सर, झालं सर. पुढे अजून काय करायचं आपल्याला, पुढे जाऊ. पुढची स्टेप आहे आपली. पुढच्या स्टेप मध्ये काय करावं लागेल, तर क्रेडिट आपल्याला याच्यात तिथे कॅश द्यावं लागेल. किती कॅश येईल, दोन्हींची टोटल 25 प्लस 7.5 प्लस त्याच्यावर लागणारा जीएसटी, असे टोटल 38,350 होतात. हे टोटल आपल्याकडून किती कॅश जाणार, 38,350. ती घेणार आपण क्रेडिट साइडला. अल्टर एम च्या ठिकाणी पार्टीचं नाव आपण सिलेक्ट करून घेणार, गोरे कॉम्प्युटर. डेबिट देणार कशा कशाला, कॉम्प्युटरला 25,000, प्रिंटरला 7,500, सीजीएसटी ला 2925, आणि एचजीएसटी ला 2925. असे टोटल किती डेबिट आहे, 4 डेबिट आपण तिथे देणार. चला करू एंट्री आपण टॅली मध्ये जाऊ. यातून बाहेर पडतो या स्क्रीन मधून. अकाउंटिंग वाउचर आपण निवडू. निवडल्यानंतर डेट निवडायची. डेट काय आहे इथं, 2 तारीख ऑलरेडी आहे, 2 तारीख आपली. दोन तारीख आहे बरोबर. त्याच्यानंतर
ऍज अ व्हाउचर हा प्रकार आपल्याला निवडावा लागेल इथून. ऍज अ इनवाइस इथं ऍज अ व्हाउचर निवडला. हा डेट 31/8 आहे का? बरं 31/8 आहे याची डेट, म्हणून मी इथं पहिले डेट निवडतो 31/8. एंटर दिला. इथून ऍज अ व्हाउचर निवडलं, कंट्रोल व्ही ने. इथे ऍज अ इनवाइस आहे म्हणजे ऑलरेडी ऍज अ व्हाउचर आलेलं. क्रेडिट कशाला देणार? कॅशला, म्हणून कॅश निवडलं. आलेल्या सप्लायर डिटेलच्या स्क्रीन मध्ये इथं सप्लायरच्या नावाच्या पुढे अल्टर एम प्रेस करायचा आणि त्या पार्टीचं नाव ज्याच्याकडून आपण परचेस केलाय ही मशिनरी, त्या पार्टीचं नाव म्हणजेच गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर हे सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं, आलं त्याची डिटेल खाली येऊन दे. एंटर दिला. किती अमाऊंट आहे टोटल? 38,350. 38,350 हे सगळे टोटल केली कॅश. प्रिंटरची, कॉम्प्युटरची, सीजीएसटीची, एचजीएसटीची सगळ्यांची टोटल किती आली? 38,350. एंटर. डेबिट कोणाला आहे? गोरे कॉम्प्युटरला, म्हणून कॉम्प्युटर सी प्रेस केला, त्यातून कॉम्प्युटर निवडला. किती रुपये? कॉम्प्युटर 25,000चा आहे. नंतर डेबिट अजून प्रिंटरला आहे, प्रिंटर निवडला डेबिट साइडला. किती रुपयाचा प्रिंटर? 7,500. 75 झालं, 7,500 घेतो. 7,500. परत क्रेडिट सीजीएसटी ला. किती सीजीएसटी किती आहे? किती आहे सीजीएसटी? डेबिटच ना, बघा 2,925. हा क्रेडिट झालं, इथं क्रेडिट झालं, इथं डेबिट द्यावा लागेल. डेबिट सीजीएसटी 2,950 बरोबर ना? 2,950. आणि परत अजून डेबिट कोणाला आहे? एचजीएसटी ला 2,950. बी कॉम्प्युटर अँड प्रिंटर परचेस. अच्छा, हा बघा इथं चुकलं आपलं थोडस. 2,925 आहे. आपण हे पहिल्या सीजीएसटी ला 2,950 दिला आणि खाली 2,900. हे चुकलंय. ऍक्सेप्ट नो म्हणतो मी. नो म्हटल्यानंतर पुन्हा एंटर देतोय. त्या एंट्रीला एडिटिंगला गेलो आपण, बाकी ठिकाणी एंटर देतोय. आता मला डायरेक्ट सीजीएसटी ची अमाऊंट बदलायची. 2,950 25 2925 आणि एचजीएसटी 2925 आले बघा सारे. बिंग कॉम्प्युटर अँड प्रिंटर परचेस असं केलं आणि ऍक्सेप्ट येस म्हटलं, ही एंट्री आपली काय झाली? सेव्ह झाली. ठीक आहे, जाऊ पुढे. आता आपण पुढे काय? आता काय करायचं आपल्याला? तर आपला जो जीएसटी आपला आलेला आहे तो कसा आला बघा. इथं मशिनरी आली, 75,000ची मशिनरी परचेस केली, त्याच्यावर आपण जीएसटी 21,000 पेड केला. कॉम्प्युटर 25,000चा परचेस केला, त्याच्यावर 4500 रुपये जीएसटी पेड केला. प्रिंटर किती रुपये? 7,500. टोटल जीएसटी किती? 1,350. असा टोटल जीएसटी आपण ऍसेट परचेस वर 26,850 चा भरला. आता हा जीएसटी काही पूर्ण आपल्याला याचा जीएसटीचं क्रेडिट मिळणार नाही, याचा आयटीसी पूर्ण मिळणार नाही. तो 5 वर्ष डिवाइड करावा लागेल. मग आपल्याला शेजारच्या बाजूच्या टेबल मध्ये दिलं बघ, काय दिलंय? टोटल सीजीएसटी किती आहे? 13,425 आणि एचजीएसटी 13,425 असं 26,850. पहिल्या वर्षी फक्त आपल्याला सीजीएसटी 2,685 आणि एचजीएसटी 2,685 क्लेम करता येणार. म्हणजे असा 5,370च क्लेम करता येणार. बाकीचे 21,480 हे 10,700 10,700 याप्रमाणे पुढच्या नेक्स्ट इयर साठी ते काय करावं लागेल? ट्रान्सफर. मग त्यासाठी काय स्टेप्स आहे इथं दिले आपल्याला? Asset input credit divided in 5 years. Current financial year only 5,370 input credit will be allowed. So we can pass adjustment entry. Select accounting voucher. F7 journal voucher तुम्हाला निवडायचंय. Alter J देऊन state adjustment ऑप्शन निवडून त्यात टाइप ऑफ ड्युटी जीएसटी निवडायचंय आणि त्याच्यामध्ये नेचर ऑफ ऍडजस्टमेंट काय घ्यायचंय? रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर. आणि एक लेजर तुम्हाला तयार करायचं, ऍडव्हान्स टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स कोणाच्या अंडर? करंट ऍसेटच्या अंडर. आणि मग त्या
जे तयार केलेलं अकाउंट त्याला काय द्यायचं, आपल्याला डेबिट द्यायचंय आणि सीजीएसटी एसजीएसटी ला काय करायचंय, क्रेडिट द्यायचं. जाऊ आपण टॅलीमध्ये. घे कोणतं वाउचर निवडायचं, जर्नल वाउचर निवडावं लागेल तुम्हाला. F7 जर्नल वाउचर. अल्टर जे प्रेस करावं लागेल, अल्टर जे. त्याच्यामध्ये जीएसटी निवडला. जीएसटी निवडल्यानंतर इथं काय करायचं, रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा इथंच ऑप्शन आहे ना, हा पर्याय निवडा. ऍडिशनल मध्ये नॉट अप्लिकेबल म्हणा. तारीख किती आहे त्याची, 31 ऑगस्ट ऑलरेडी आहे. आता डेबिट विचार, डेबिट कोणाला आहे, ऍडव्हान्स टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स. ते लेजर तयार आहे का आपल्याकडे, नाही. ते करंट ऍसेटच्या अंडर आपल्याला ओपन करायचं. अल्टर सी देतो, ऍडव्हान्स टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स. एंटर दिला. कोणाच्या अंडर येईल ते, करंट ऍसेट. सी प्रेस केला, करंट ऍसेट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, नो. बाकी ठिकाणी एंटर. ऍक्सेप्ट, यस म्हटलं, सेव्ह. किती रुपये अमाऊंट आपल्याला कॅपिटल गुड्सला टाकायची ऍडव्हान्स टॅक्सला, तर 21,450. बघा इथं दिली आपल्याला, इथे एंट्रीत पण दिली आपल्याला 21,450. 480, 21,480. 10,774, 10,774 सीजीएसटी आणि याची. जाऊ आपण 21,780. क्रेडिट कोणाला, सीजीएसटी ला. किती, 10,780. 10,740. 10,740. आणि क्रेडिट अजून कोणाला येईल, एसजीएसटी ला. किती येईल, नाही चुकलं, 21,480 आहे वरती, ती आपली चुकली. 21,480. बघा सीजीएसटी 10,740 आणि एसजीएसटी 10,740. एवढं क्रेडिट आपण पुढे ट्रान्सफर केलं ऍडव्हान्स टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स. ट्रान्सफर आयटीसी क्रेडिट फॉर नेक्स्ट 4 years. एंटर दिला, ऍक्सेप्ट, यस म्हटलं, झाली माझी एंट्री. सेव्ह झाली सेव्ह. बघू आपण आता काय सांगितलं आपल्याला, पुढे डिटेल दिले फक्त खाली. तर आता आपल्याकडे आयटीसी किती उपलब्ध राहणार, सीजीएसटी 3621, एसजीएसटी 3621 आणि कॅश किती राहणार आहे, 69,258. बघावं लागेल आपल्याला जाऊन टॅली मध्ये. बाहेर पडू आपण, बॅलन्स शीट बघू. बघा बॅलन्स शीटला आलो, एंटर दिला, अल्टर F1 डिटेल मध्ये बॅलन्स शीट बघू आपण. डिटेल बघा या ठिकाणी 7,242 एवढं क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध. अगोदर ते भरपूर होतं, ते आपण ट्रान्सफर केलं नेक्स्ट 4 years साठी. एंटर देऊन बघू, 3621 आणि 3621 दोन्हींचे 3621 3621 उपलब्ध आहे का, 3621 3621 बरोबर. आणि कॅश किती आहे, 69,258. एस्केप देऊ, 69,258 कॅश आहे. समजलं. मग अशा पद्धतीने आता हे 2 प्रॉब्लेम आपले इथं घेतलेले आहेत का, ज्याच्यामध्ये तुम्ही खर्चावरचं आणि ऍसेट वरचं आपण काय केलं, आयटीसी काय केलं आपण, क्लेम केला. ऍसेट वरचा 5 वर्षासाठीचा क्लेम केला, 5 वर्षाचा जो डिवाइड केला आणि 4 वर्षाचा पुढच्या नेक्स्ट इयर साठी पण आपण ट्रान्सफरची पण एंट्री, आपण ऍडजस्टमेंटची एंट्री बघितली. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम पण तुम्हाला सोडवायचा आहे. प्लस हा प्रॉब्लेम तर आज तुम्ही सोडवाच, पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आपला मोठा आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. हे तुमचे खर्च आलेले आहेत, तुमचे ऍसेट पण परचेसिंग आलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे जीएसटीचे प्रॉब्लेम्स बघितले, या सगळ्याचं एकत्रीकरण त्या प्रॉब्लेम मध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण 1 दिवस देणार आहोत. उद्या काय आपलं लेक्चर होणार नाही, लेक्चर 1 दिवसानंतर होईल. म्हणजे मग तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडवायला तेवढा वेळ मिळेल. राहिलाच तर मग तुम्ही तो पुढे सोडवा, पुढे जाऊन सोडवा. पण प्रयत्न हाच करा की आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये तुमचा हा प्रॉब्लेम आणि तो प्रॉब्लेम पूर्ण झाला पाहिजे.
ठीक आहे, आपण थांबतो इथं.